नमस्कार. आज आपण आलो आहोत निगडी प्राधिकरण इथे लिमये कुटुंबियांना भेटायला. निसर्ग निरीक्षण, पर्यावरण, झाडं लावा, झाडं वाचवा असं आपण कायमच म्हणत असतो किंवा अशी वाक्य आपल्याला कायम ऐकू येत असतात. पण असं नुसतं न म्हणता हे काम आपलंच आहे असं समजून, त्याला प्रकल्प समजून एका टेकडीचा आणि एका परिसराचा पूर्ण कायापालट ज्यांनी केला ह्याविषयी आपण त्यांच्याकडनंच समजून घेऊया. नमस्कार. 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 मी प्रज्ञा पिसोळकर लिमये. आम्हा कुटुंबियांना हिंडाय फिरायची खूप आवड आहे. निसर्गाच्या जवळ तर आम्हाला खूपच जास्ती आवडतं. आमच्या घरापासून साधारण एक 8 किलोमीटर अंतरावरती टेकडी आहे. त्याच्यावरती अय्यप्पाचं देऊळ आहे. तर त्या टेकडीवरती आम्ही नेहमीच फिरायला जात असतो. तर तिथे गेल्यावरती एक असं जाणवलं की अगदी उजाड अशी टेकडी आहे आणि असं वाटलं की ही हिरवीगार जर झाली टेकडी तर किती छान दिसेल. तर त्या दृष्टीने आम्ही विचार करायला लागलो आणि मग आम्ही ठरवलं तिथे झाडं लावायची. तर आम्ही घरामध्ये छोटीशी नर्सरी केली होती. त्याच्यामध्ये काही झाडं वाढवली होती. तर ती आम्ही त्या टेकडीवर जाऊन लावायचा निश्चय केला. तर आम्ही ती झाडं घेऊन त्या टेकडीवरती गेलो आणि खणायला सुरुवात केली. तर लक्षात आलं, अरे बापरे, हा तर इथे एकदम खडक आहे, खणणं खूप अवघड आहे आणि आम्हाला इतक्या कष्टाची काही सवय नव्हती. तरी आम्ही आमच्या परीने तिथे खड्डे घेतले आणि जी छोटी छोटी झाडं होती त्या खड्ड्यांमध्ये रुजवली आणि दर आठवड्याला आम्ही जायचो हे सगळे काम करायला आणि सोबत ते कुदळी, फावडी हे सगळं घेऊन जायचो, घमेली, खत घेऊन जायचो आणि असं करून आम्ही तिथे ती झाडं लावली. तर तिथे फिरायला येणारे लोक आमच्याकडे कुतूहलाने बघायचे काय चाललेलं आहे नेमकं. तर ते विचारायचे काय करताय. तर ती त्याच्यातली आमची ही जी कल्पना आहे एका व्यक्तीला खूप आवडली आणि तिथल्या अय्यप्पा देवळामध्ये तिथे ते नियमित येत असत. तर आमचं बघून त्यांनी सुद्धा तिथे काही खड्डे घेऊन जवळपास झाडं लावायला सुरुवात केली. तर आम्ही दर रविवारी जायचो तिथे, कारण सुट्टीचा दिवस होता. घरातली कामं भरभर आवरून जायचो आणि हे काम करायला कष्टाचं असल्यामुळे ऊन होऊ नये म्हणून आम्ही लवकरच जायचो आणि जाताना बरोबर पाण्याचे कॅन आणि सगळं सामान घेऊन जायचो आणि तिथे काम केल्यानंतर खूप दमायचो आम्ही, सवय नव्हती आम्हाला. आणि मग घरी येऊन भरपूर नाश्ता करायचा आणि मग आराम करायचा. रविवारचा दिवस असल्यामुळे ते सहज शक्य व्हायचं. पण आम्हाला अत्यंत असं समाधान व्हायचं की काहीतरी आपण काम करतोय आणि काहीतरी आमचा हेतू आहे ही टेकडी हिरवीगार करायचा, असा आमचा निश्चय आम्ही त्यामुळे केला होता आणि ते आम्हाला आनंद होत होता ते सगळं काम करत असताना. माझा बॉटनी हा विषय होता आणि ते शिकत असताना हेमा साने म्हणून माझ्या शिक्षिका होत्या कॉलेजमध्ये. तर त्यांचं राहणं मी बघत असे आणि त्याचा माझ्यावरती खूप परिणाम झाला होता. तर त्यांचे अतिशय पर्यावरण स्नेही त्यांची स्वतःची जीवनशैली होती आणि तेव्हापासून मी मलाही विचार येत होता की आपलीही जीवनशैली अशी असली पाहिजे. कमीत कमी प्लॅस्टिक वापरणं आणि जास्तीत जास्त निसर्गाशी मिळतं जुळतं राहणं अशी माझी इच्छा होती. तर त्या दृष्टीने आम्ही पहिल्यापासूनच प्रयत्न करत होतो की कमीत कमी प्लॅस्टिक वापरायचं किंवा जो आजूबाजूचा कचरा आहे तो जिरवायचा, कंपोस्ट करायचा, हे सगळे आम्ही प्रयत्न करतच होतो. आणि त्याच्यामध्ये फक्त एक कमतरता होती की आम्ही वृक्षारोपण कुठे जास्ती करत नव्हतो. आम्ही याच्यावरती जरा जास्ती फोकस केलं, लक्ष देऊन जास्ती प्रयत्न केला. नमस्कार. मी यशवंत लिमये, शिक्षणानं इंजिनियर आहे आणि एक लघुउद्योग चालवायचा एक 25 वर्षाचा मला अनुभव आहे. साधारणपणे झाडांविषयी प्रेम पहिल्यापासून आहे. तथापि मी स्वतः फार वैयक्तिकरित्या फार काही काम करत नव्हतो, परंतु या कामात माझा पाठिंबा, बाहेरनं पाठिंबा असायचा असंच होतं. परंतु जेव्हा अय्यप्पा टेकडीवर आम्ही गेलो आणि जेव्हा लक्षात आलं की हे आपण टेकडी हिरवीगार करूया असं जेव्हा ठरवलं, तेव्हा मात्र प्रत्यक्ष कामात उतरायचं ठरलं. आणि मग नेहमीप्रमाणे माझा रोल काय, तर मी तो हमाल भारवाही, त्यामुळे सामान गाडीत नेऊन ठेवणे, गाडी चालवणे, परत आणणे, ही कामं मारताच माझ्याकडे आली आणि ती मी अत्यंत आनंदाने केली. आणि आम्ही ती झाडं जगवण्यासाठी खूप परिश्रम घ्यायला लागले. मग त्याला आधी सुरुवातीला झाडांचं रक्षण कसं करायचं,
मग ट्री गार्ड्स तयार करायला लागली. मग ट्री गार्ड्स कशी तयार करायची, तर बांबू आणले, बांबूचे तुकडे केले, तर ती हिरवे शेड नेट्स आणली, तर तारा आणल्या आणि मग प्रत्येक झाडाभोवती 3 बांबूचे तुकडे रोवायचे, शेड नेट लावायचं, तारेने बांधायचं. असेही उद्योग अनेक वेळा करावे लागले. आणि मग काही काही झाडं चांगली झपाट्याने वाढली, काही झाडं मात्र वाढत नाहीत. मग आमच्या भाषेत आम्ही एकमेकांशी बोलताना म्हणायचो, ते जरा ICUमध्ये झाडं, जरा वेळ लागेल, त्याला अजून इन्क्युबेटरमध्ये ठेवलं आहे. असं लहान मुलासारखं जसं एक एक झाड कसं वाढावं तशी मग काही झाडं आम्ही लावत गेलो. आणि अनेक वेळेला अपयशसुद्धा आलं, काही झाडं जगली नाहीत, काही वेळा वणवे लागले. पण मग यावेळेला ह्यातनं एक शिकत गेलो किंवा फायर लाईन म्हणजे काय, गवताची अजून काळजी कशी घ्यायची, पाण्याचा साठा कुठे असला पाहिजे. मग हळूहळू जसं आम्ही काम करत गेलो तसं मग काही मित्रमंडळी आपोआप आली. अनेकांनी चौकशी केली की तुम्ही काय करता, आम्हाला बघायचं आहे. त्यामुळे आमच्याबरोबर अनेकांना आम्ही घेऊन जायला लागलो. मग असं दर आठवड्यातनं कोणाला तरी बरोबर घेऊन जा. आणि मग त्यातून एक जसं कारवा बन गया असं म्हणतो की कारवा बनता गया, तशी मग काही लोकं आमच्याबरोबर जुळली. आणि मग त्या लोकांनी हे काम खूप मोठ्या प्रमाणात, त्यातले काही तज्ज्ञ आम्हाला भेटले. एक भागवत नांदे होते, एक तज्ज्ञ मित्र होते, त्यांनी खूप चांगली मदत केली. एक भालेकर नावाचे एक फार चांगला तिथले छान तरुण आहे की त्यांनी त्याचं मित्रमंडळ हे सगळं आमच्याबरोबर आले. आणि मग त्यांनी जवळजवळ ते काम पुढे आणखीन मोठ्या प्रमाणात वाढवलं नेलं. ती जागा मूळतः कंटोन्मेंट बोर्डाची आहे. आणि तिथे शासकीय नियंत्रणं खूप आहेत, कारण मिलिटरी मोठा डेपो आहे. पण तिथले जे इन्चार्ज असतात त्या भागातले, त्यांच्याशी जर आपण संधान साधलं तर ते चांगलं सहकार्य करतात. ते कर्नल आपटे म्हणून काही सुरुवातीला होते, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. मग आम्हाला पाण्याचं दुर्भिक्ष असायचं, मग काही वेळा ते मिलिटरीचा टँकर पाठवायचे, काही वेळा माणसं मदतीला द्यायचे. अशी सुरुवातीला त्यांनी काही मदत चांगली केली. त्यामुळे सुरुवातीला खूप त्यांची मदत झाली. पुढे त्यांची बदली झाली, नवीन व्यक्ती आली, मग त्या नवीन व्यक्ती जुळून घ्यायला आम्हाला काही वेळ गेला, मध्ये परत ते काम मागं पडलं. तर असं हे सगळं तिथल्या स्थानिक प्रशासनावरती खूप अवलंबून आहे. आणि जितका आपल्या काम करणाऱ्या लोकांचा गट वाढला तसं मग हळूहळू सहकार्य आपोआप मिळायला लागलं आणि हे काम खूप पुढे वाढत गेलं. मग अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसल्या गेल्या, ड्रीप इरिगेशनची सोय झाली. आणि मग लोक वाढदिवस साजरा करायचा आहे तर मग तिथे जाऊन झाडं आपण लावूयात. असं अनेक प्रकारे म्हणजे सुरुवातीला जी आम्ही 5, 10, 15 झाडं लावली होती ती करत पुढे ते काही शेकड्यात आणि आता जवळजवळ काही 1000च्या पुढे झाडं तिथं लागलेली आहेत. ही खूप लांबचा प्रवास गेली 10-12 वर्षाचा प्रवास आहे. अनेक अपयश आली, अनेक वेळेला मागे यावं लागलं, अनेक वेळा पुढे जावं लागलं, अनेक वेळा निराश व्हायला झालं. पण तरीसुद्धा आम्ही सगळ्यांनी हे न घाबरता न सोडून देता चिकाटीने आम्ही काम करत राहिलो. आणि त्यामुळे आज खूप एक चांगला 25-30 लोकांचा मोठा गट आमच्याबरोबर आहे. आणि आता आम्ही जरी नाही गेलो तरी हे काम पुढं वाढेल असं इतका विश्वास आम्हाला निर्माण झाला आहे. आणि काम आम्हाला याचं खूप समाधान मिळतं आहे की छोटंसं का होईना एक आपल्या हातून काहीतरी काम झालं आणि असं आपलं काम बघून अनेक लोक आपल्याला जुळले, ह्याचं आम्हाला खूप समाधान आहे. नमस्कार, मी तेजस. मी आहारतज्ञ आहे पेशाने आणि KEM हॉस्पिटल पुणे इथे बालमधुमेह विभागामध्ये काम करते. आठवड्यातनं 1 दिवस संध्याकाळी माझे क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करते आणि इतर दिवस एका शाळेचं गुरुकुल चिखली या शाळेचं काम पाहते संचालिका म्हणून. तर ह्या वृक्षारोपणाची सुरुवात झाली मी कॉलेजमध्ये असताना. आणि तसं पाहायला गेलं तर निसर्गप्रेमाचं किंवा पर्यावरण स्नेही जीवनशैलीचं बाळकडू लहानपणापासूनच आम्हाला मिळत होतं. घराभोवती पण आमच्या खूप झाडं होती. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जेव्हा दुर्गभ्रमंतीला जायचो तेव्हा अनेक नवीन झाडांची ओळख व्हायची. लहानपणी अगदी इयत्ता 1लीमध्ये आईने माझ्याकडनं हार्बेरियमचा एक प्रकल्प करून घेतला होता, तो सुद्धा मला अजून आठवतो. त्यामुळे झाडांविषयी प्रेम हे मनामध्ये आणि रक्तातच होतं असं म्हणायला हरकत नाही. पण स्वतःहून कुठे अशी खूप झाडं लावण्याची वेळ अजून आली नव्हती. तर कॉलेजमध्ये असताना मी साधारण 12 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा अय्यप्पा टेकडीवरती झाडं लावायचं ठरवलं. आणि सुरुवातीला झाडं म्हणली की आपल्याला सगळ्यांना आंब्याचं झाड माहिती असतं आणि ओळखीचं असतं. त्यामुळे पहिल्यांदा कोई उन्हाळ्यामध्ये अवेलेबल होत्याच, पावसाळ्यात झाडं लावायची होती. तर उन्हाळ्यात खाल्लेल्या आंब्यांच्या कोई रुजवल्या आणि घेऊन गेलो. साधारण अर्ध्या फुटाची झाडं घेऊन गेलो लावायला. तर लावली झाडं, पण पावसाळा होता तेव्हा झाडं चांगली राहिली. पावसाळा संपल्यानंतर हळूहळू असं लक्षात आलं की जे आम्ही आठवड्यातनं एकदा जायचो पाणी घालायला ते काही पुरेसं होत नाही, कारण की नंतर झाडांची पाण्याची गरज वाढली. उन्हाळा यायला लागला तसं आम्हाला साधारण दर 2 दिवसांनीच पाणी घालायला जावं लागलं आणि फार काळजी वाटायला लागली झाडांची, कारण झाडं मलूल व्हायला लागली. आणि पहिल्या वर्षभरात फार काही आम्हाला यश मिळालं असं म्हणता येणार नाही, कारण जी काही आम्ही सुरुवातीला आंब्याची 20 झाडं लावली होती त्यातली हार्डली 4-5 झाडंच जगली.
बाकीची सगळी जगू नाही शकली. मग पुढच्या पावसाळा येण्यापूर्वीच आम्ही जरा वेगळ्या प्रकारे तयारी सुरू केली की कमी पाण्यामध्ये जगणारी चिवट अशी झाडं जी असतात ती झाडं लावायची असं आम्ही ठरवलं आणि त्याबद्दल आम्ही वर्षभर माहिती घेतच होतो. मग त्यातनं लक्षात आलं की वड, पिंपळ, उंबर ही झाडं अशी आहेत की जी कमी पाण्यात सुद्धा राहतात आणि त्याला फार मेंटेनन्स काही लागत नाही. मग आम्ही अशी झाडं आता कशी तयार करायची, तर ही काही झाडं बियांपासून तयार होत नाही हे सुद्धा आम्हाला अभ्यास करता करताच कळलं. म्हणजे ज्या झाडांचं बियापासून रोप होऊ शकतं अशी झाडं पण आम्ही घरी नर्सरीमध्ये लावली. म्हणजे चिंचोके रुजवले किंवा कडुलिंबाच्या ज्या लिंबोण्या असतात त्या रुजवल्या. त्यातही बरीच नवी माहिती कळली की एका लिंबोणीपासून 3 झाडं येतात बऱ्याचदा एकाच्या जागी. तर हे नवीन होतं सगळं आमच्यासाठी. पण वड, पिंपळ याची झाडं जी येत नाहीत बियाद्वारे, कारण त्या बिया पक्ष्यांनी त्यांच्या पोटातनं जाऊन मगच त्या रुजतात, तर ती झाडं कशी लावणार किंवा कशी रुजवणार. मग त्यासाठी आम्ही शोध मोहीम सुरू केली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इमारतींच्या म्हणजे भिंतींवरती ही झाडं किंवा अगदी डिवायडरवरती रस्त्याच्या उगवलेली दिसतात आणि मग आपण ती उपटून टाकतो कारण याची मुळं कुठेतरी आत खोल जातील आणि बांधकामाला त्रास होईल त्या म्हणून. पण ही झाडं मग आम्हाला अगदी जवळची वाटायला लागली आणि त्यांना आम्ही आणून आमच्या पिशव्यांमध्ये रुजवायला लागलो, पिशव्यांमध्ये मोठं करायला लागलो. आणि हेही लक्षात आलं होतं की खूप छोटी झाडं लावून उपयोग नाही, थोडीशी मोठी झालेली साधारण 1 फूटभरपेक्षा उंचीची, जास्त उंचीची झाडं जर का लावली तर ती जास्त तग धरतील असंही लक्षात आलं होतं. कारण इथे पावसाळ्यामध्ये खूप गवत येतं आणि या गवताचं म्हणजे तुम्ही उंची म्हणलात तर 3 फुटापर्यंत याची उंची वाढते या गवताची. आणि या गवतामध्ये ही झाडं जर का लपली तर बऱ्याचदा लक्षात येत नाही, कुठे शोधायला अडचण पडते. आणि नंतर जेव्हा गवत हे वाळतं हिवाळ्यानंतर तेव्हा उन्हाळ्यात बऱ्याचदा या टेकडीवरती वणवे लागतात आणि गवत जे वाळलेलं असतं मोठं त्याबरोबरच ते आतलं आपलं झाड सुद्धा मरून जातं. त्यामुळे मग थोडी मोठी झाडं लावायला सुरुवात केली आणि पावसाळा संपल्यानंतरच लगेचच झाडाभोवतीचं साधारण 1 फूट व्यासातलं गवत सुद्धा आम्ही काढायला सुरुवात केली, जेणेकरून जरी वणवा लागला तरी तो झाडाच्या जवळ पोहोचू नये ह्या कारणाने. आणि हे सगळं करत असताना बऱ्याचदा त्या झाडाच्या म्हणजे गवताच्या बिया खूप असायच्या, त्या आमच्या अंगाला सगळ्या चिटकायच्या. म्हणजे आम्ही घरी येईपर्यंत आमचं साळींदर झालेलं असायचं सगळीकडनं बिया चिकटल्याने. असे खूप छान अनुभव आम्हाला सगळे आले, पण यातनं आम्ही खूप शिकत गेलो. आणि नंतर आमचा झाडं जगण्याचा जो रेट होता तो वाढत गेला. म्हणजे जी पहिल्या वर्षात 4च झाडं जगली होती, पुढच्या वर्षात त्यातली 50% पेक्षा झाडं आमची जगली आणि हळूहळू मोठी व्हायला लागली. आणि मग या दरम्यानच अनेक वेगवेगळ्या संस्था, अनेक माणसं आमच्याशी जोडली गेली. त्यांची मदत आम्हाला वेळोवेळी मिळत गेली, कारण हे 2-3 जणांचं काम नक्कीच नव्हतं. तर असा हा प्रकल्प हळूहळू उभा राहिला आणि आता याचं रूपांतर खूप चांगल्या एका म्हणजे मोठ्या परिवारात झालंय. आणि झाडं सुद्धा आता छान मोठी झाली आहेत. आता यातल्या झाडांना बऱ्याचशा अशी डेली किंवा रेग्युलर मेंटेनन्सची गरज लागत नाही. पावसाच्या पाण्यावरती त्यांचं होतं भागतं, कारण त्यांची मुळं आता छान खोलवर गेली आहेत. मग त्यांचं रक्षण करण्यासाठी काही आम्ही अजून काही उपाययोजना केल्या की ट्री गार्ड्स बनवले. पाणी आम्ही जे कॅननी घेऊन जात होतो ते तिथेच टाक्या आहेत, आता त्या टाक्यांचा वापर करून पाणी दिलं जातं उन्हाळ्याच्या काळामध्ये. टँकर्सची बऱ्याच जणांनी सुविधा उपलब्ध करून दिली, जेव्हा तिथे पाणी टाक्यांमध्येही नसतं. आणि अनेकांनी पदरमोड करून स्वतःचे पैसे देऊन सुद्धा टँकरसाठी मदत केलेली आहे. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळेच हे केवळ शक्य झालं. तर हा सगळा प्रकल्प जेव्हा सुरू होता तेव्हा म्हणजे माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण अनेक स्थित्यंतरं झाली. म्हणजे याच काळात माझं लग्न झालं, याच काळात मला एक बाळ पण झालं. आणि जेव्हा परम माझा मुलगा जो आता 7 वर्षाचा आहे तो माझ्या पोटात होता तेव्हा सुद्धा आमचं हे काम सुरू होतं. आणि कदाचित त्याला सुद्धा जसं मला लहानपणापासून बाळकडू मिळालं तसं त्यालाही आता मिळालंय आणि तो सुद्धा आमच्या या कामामध्ये आता सहभागी आहे. तर तो पोटात असताना सुद्धा मी तिथे जायचे आणि छान झाडांना पाणी घालायचे, त्यांची काळजी घ्यायचे. तर हे प्रेम त्याच्यामध्येही नक्कीच उतरलंय असं मला जरूर वाटतं. आणि ह्या सगळ्यातनं आम्ही काय शिकलो, तर मला असं वाटतं की झाडांची काळजी घेणं ते आपल्याला मदत करतात म्हणून आपण त्यांचं संवर्धन करणं हे तर आहेच. पण त्याबरोबरच झाड हे काही एकटं नसतं. जेव्हा झाड तिथे लावलं जातं तेव्हा त्याच्या भोवती अनेक कीटक, अनेक प्राणी, फुलपाखरं यांची एक वसाहत तयार होते. त्याच्यामुळे झाड हे अनेकांना आसरा देतं, अनेकांसाठी ते एक घर बनतं. तर या सगळ्यांचं आम्हाला नव्याने परिचय झाला आणि या सगळ्यांनाच त्यामुळे मदत झाली किंवा त्या सगळ्यांना इन्व्हिटेशन मिळालं टेकडीवरती यायचं असं मला नक्कीच म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आमचा या निमित्ताने खूप छान व्यायाम व्हायचा. म्हणजे वीकेंडला आम्हाला काही वेगळा व्यायाम करायची गरज नाही बसायची. पाणी घेऊन जाणं, तिथे घालणं आणि मोकळ्या हवेमध्ये छान आम्हाला शुद्ध हवा पण मिळायची. आणि शेवटचं म्हणजे या निमित्ताने आमच्या सगळ्यांमधलं बॉन्डिंग पण खूप छान झालं. म्हणजे आम्ही रविवारची वाट बघायचो की रविवार कधी येतो आणि आम्ही कधी जातो सगळे.
त्या आमच्या गप्पा व्हायच्या छान हे सगळं करताना. पाणी घालून झालं झाडांना की मस्त चहा व्हायचा, तिथे चहा घेऊन जायचो आम्ही थर्मासमध्ये. माझी आजी आमच्याकडे या काळामध्ये होती आणि ती बेडरिडन होती. तिला सुद्धा झाडांची खूप आवड होती आणि मग गाडीतनं तिला तिथे घेऊन जायचो. तर मला असं वाटतं या टेकडीमुळे फक्त पर्यावरण रक्षण हा एकच हेतू नाही, तर हे बाकीचे पण हेतू साध्य झाले. त्याच्यामुळे ही आम्हाला अय्यप्पाची टेकडी आहे ही खूप जवळची आहे आणि अजूनही आम्ही तिथे आवर्जून जातो. गेलो नाही तर चुकल्यासारखं वाटतं. तर असंच काम कोराडेश्वर टेकडीवरती पण शेजारच्या सुरू आहे. तर मला वाटतं सगळ्यांनी मिळून ह्याच्यात सहभाग घेतला तर हे काम नक्कीच खूप पुढे जाईल आणि आपल्या सगळ्यांनाच त्याचा खूप फायदा होईल. आता असं लक्षात येत आहे हळूहळू की या टेकडीवरती अनेक पक्षी यायला लागलेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं यायला लागली आहेत, कारण त्यांना आवडतील अशी झाडं सुद्धा आम्ही या ठिकाणी लावली आहेत. आणि बऱ्याचदा आम्हाला टेकडीवर जातो तेव्हा कधी ससे दिसतात, कधी साप दिसतात, पण आता हे सगळे आमचे मित्रमैत्रिणी झालेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना घाबरत नाही. आणि उलट मला असं वाटतं की हे जर का शाळेतल्या मुलांनी जवळून बघितलं, त्यांच्या पालकांनी त्यांना आवर्जून अशा ठिकाणी नेलं जिकडे वृक्ष संवर्धनाचं काम केलं जात आहे. म्हणजे बर्थडेज आपण हल्ली मॉल्समध्ये सेलिब्रेट करतो किंवा मोठे मोठे हॉल्स घेऊन सेलिब्रेट करतो, त्याऐवजी जर का अशा टेकड्यांवरती आपण बर्थडे सेलिब्रेट केले तर मला वाटतं निश्चितच लहानपणीच मुलांच्या मनामध्ये झाडांविषयी प्रेम निर्माण होईल. शाळेतर्फे पण असे उपक्रम व्हायला हवेत. आमच्या शाळेमध्ये आम्ही अनेक झाडं लावतोच. मुलांच्या वाढदिवसाला आम्ही झाडं लावतो आणि त्याचं नंतर संगोपन करायचं मुलांनी हे त्यांना शिकवतो पुढची 10 वर्ष. तसंच शाळेमध्ये आम्ही कंपोस्ट खत तयार करतो. तर हे उपक्रम अनेक शाळांना करता येतील. शाळांच्या ज्या संस्था भेटी असतात किंवा सहली असतात त्या अशा ठिकाणी नेता येतील आणि मुलांना ह्याचा सगळ्याचा परिचय करून देता येईल. तर मला असं वाटतं तुकाराम महाराजांनी जे म्हटलंय की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, तर असे अभंग किंवा वृक्षप्रेमाचे जे सल्ले देणारे जे निबंध आहेत ते पुस्तकातच न राहता जर प्रत्यक्षात आचरणात आणले गेले तर खरोखरच या मोठ्या माणसांनी सांगितलेलं प्रत्यक्षामध्ये येईल आणि त्याचा खरंच मोठा प्रचार होईल आणि यातनं आपली पृथ्वी वाचायला, वसुंधरा वाचायला, जपायला निश्चितच मदत होईल.